आम्ही आता आलो आहोत जमिनीपासून 100 फूट खोली असलेल्या भुयारी म्हणजेच अंडरग्राऊंड मेट्रोमध्ये। चला चला सिद्धिविनायक गजाननाची स्थापना केली। तर आता आमचा पुढील प्रवास सुरू होणार आहे तर पुण्याच्या अंडरग्राऊंड मेट्रोमधून। तर चला अजून एक अनुभव अंडरग्राऊंड मेट्रोचा। मी सांगतोय हाक मारून लक्ष कुठे असतं। सगळे आले आपले खाली भुयारी मेट्रो। आम्ही आता आलो आहोत जमिनीपासून 100 फूट खोली असलेल्या भुयारी म्हणजेच अंडरग्राऊंड मेट्रोमध्ये। हा इथे येणार नाही का आलं तुला? सॉलिड आहे ना हे अंडरग्राऊंड आहे सॉलिड। चल ही तर ट्रेन भेटली बघायला। सॉलिड ना रुपाली अंडरग्राउंड। स्वारगेट अरे उघडणार ते बाळा। चला चला मंडई डायरेक्ट स्वारगेटच। आपण दोघं उभंच राहूया की नाही का? हे बसतात वेडीचात वेडीचात आम्ही उभंच राहतो। जा बस स्टेशन स्वारगेट कृपया उतरताना सुरक्षित अंतर ठेवा। अगला स्टेशन स्वारगेट कृपया चलते समय सावधानी बरतें। नेक्स्ट स्टेशन स्वारगेट। स्वारगेट आलं ना स्वारगेट ना रे। मग आपली मुंबईची पण नाही चालते तेवढी फास्ट ना। एवढी जोरात चालते तुझ्या इकडची बघ। पुणे इज बेस्ट। Bye.
वरती आता चाललेलो आहोत. मगाशी जमिनीच्या खाली होतो, आता आपण जमिनीच्या वरती चाललेलो आहोत. आता मी अजून जमिनीच्या वरती जाणार आहोत आपण. Oh my god. जिनावरती. तेच ना, अजून आहे यार. शेवटचा स्टेशन नाही स्वारगेट. काय पकवते इथे, नीट बघवलत नाही काय नाही. स्टेशन स्वारगेट. पुढील स्टेशन स्वारगेट. आपले काय विचार आहेत, काय न बोलते मला काय माहित. जमिनीच्या आतून अजून पुन्हा वरती चालले आहोत ते बघा. कॅमेऱ्याकडे तर बघतच नाही. हा बय ए बाबा, कुठे भलतीकडे जाशील. खाली सांभाळा. हर्ष सचिनचा पण पहिलाच प्रवास आहे हा. अंडरग्राउंड. परत स्कॅन करायचं. आता काय स्कॅन करणार. अरे हर्ष, तो ले ना आलाय मुलगा बघ. हे किती वेळ जिने कुठे कुठे चढायचं. माहिती आहे, बघितले मी तिथूनच. चला आता क्रॉस करायचं ना. सारसबाग, पर्वतीच्या पायथ्याशी असलेली ही सारसबाग श्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्या कारकिर्दीतली बरं का. ही सारसबाग पूर्वी 25 एकर विस्तीर्ण म्हणजेच 10,89,000 चौरस फुटांचं Oh my god. कृत्रिम पद्धतीने बांधण्यात आलेलं असं एक तलाव होतं. आणि या तलावाच्या कामाची खोदाई करत असताना 25,000 चौरस फुटांचं एक बेट तयार करण्यात आलं आणि ते मंदिर व बाग बगीचा यासाठी राखून ठेवण्यात आलं होतं. पुढे श्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांनी 1784 साली या बेटावर एक छोटंसं मंदिर बांधलं आणि या मंदिरात सिद्धिविनायक गजाननाची स्थापना केली.
पुढे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1966 साली पुणे नगरपालिकेने येथील तलावाच्या जागेत एक बाग बांधली आणि याच बागेला आज आपण सारसबाग असे म्हणू लागलो. अरे केवढा उंच, तो बघ केवढा गेला वरती, तो बघ त्याने पण उडवला. केवढं मोठं आहे. संपली का ह्या वर्षीची ट्रिप एंड आता उद्यापासून घरी. बाय. तर अशा प्रकारे आमचा पुण्याचा प्रवास आज मात्र येथेच थांबला आणि पुन्हा एकदा निघालो ते आमच्या ठाण्याला, तिथे गोड आठवणी घेऊन. साई आवडला का पण ते? अच्छा अच्छा ती, अरे बापरे केवढीशी होती, केवढीशी होती, केवढी मोठी झाली ना. हा बघ बाय. चला बाय 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 सई. बाय स्वरा. मी पुन्हा येईन ना. पोचला फोन करते. मुसाफिर हूँ यारो, मुझे चलते जाना है, बस चलते जाना.